मागच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं धंगेकर विरुद्ध बीडकर अशी लढत पाहिली होती. त्यामध्ये तुम्ही विजयी झालेला होतात. यावेळी अशी लढत काय पाहायला मिळणार? नाही, याच्यामध्ये बघा 164 जागांची युती आघाडी होऊ शकते. पण 165 जागेची मला नाही वाटत होईल. कारण माझा मुलगा प्रणव रवींद्र धंगेकर हा निवडणूक लढवणार आहे. आणि त्याला सांगितलं की आपल्याला ही निवडणूक समाजाच्या रक्षणासाठी लढायची आणि एक विचाराची लढायला, एक स्वाभिमानाची लढाई लढायची आणि एका प्रवृत्तीच्या विरुद्ध निवडणूक लढवायची. आणि जी प्रवृत्ती पुणे शहराला लुटून खाती त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं. मग 165 जागावर 164 जागावर युती होईल, पण 165 जागावर युती होणार. माझा मुलगा उभा राहणार हे नक्की. आणि वहिनींच्या बाबतीमध्ये त्या सुद्धा उभ्या राहणार आहेत का प्रतिभाताई? नाही, आता याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आमच्या वार्डाचे 4 तुकडे झालेले आहेत. त्यामुळं काही भाग हा आमच्या परिवारातला आहे, कुटुंबातला आहे. आणि मग महानगरपालिकेच्या मधून असणारी कामं, मग त्यांच्या पायाभूत सुविधा, दैनंदिन जीवनामध्ये येणारी अडचण, त्यासाठी मग कोणतरी उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही तो एक निर्णय घेतला की ह्या भागामध्ये आमच्या पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर यांचं चाललंय आणि मुलगा तर 100% उभा राहणार आहे. तिथं तडजोड नाही. म्हणजे प्रणव धंगेकर विरुद्ध गणेश बीडकर अशी लढत प्रणव प्रतिभा रवींद्र धंगेकर अशी लढत होणार. 100% आणि लढाई लढला.